क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। यवतमाळ अवैध उत्खननाविरोधात मनसे आक्रमक, आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्याकडे विधान भवनात आवाज उठवण्याची मागणी। यवतमाळ तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अवैध उत्खननाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता आक्रमक भूमिका घेतली असून या प्रश्नावर विधान भवनात आवाज उठवण्यासाठी मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर यांच्यासह मनसेच्या शिष्टमंडळाने आज यवतमाळचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांची भेट घेतली। या भेटीत शिष्टमंडळाने तालुक्यातील विविध भागातील अवैध उत्खनन, महसूल विभागाची उदासीनता आणि यापूर्वी केलेल्या तक्रारींचा तपशीलवार आढावा आमदारांसमोर मांडला। मनसेच्या शिष्टमंडळाने यापूर्वी महसूल अधिकाऱ्यांना निवेदन देत अवैध उत्खनन थांबविण्याची मागणी केली होती, मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही। त्यानंतर जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्याकडेही तक्रारी करण्यात आल्या। परिस्थिती बदलली नाही म्हणून महसूल मंत्र्यांचीही भेट घेण्यात आली। मंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांना पुणे मॉडेलच्या धर्तीवर ड्रोन सर्वेक्षण करून कारवाई करण्याचे आदेश दिले, पण प्रत्यक्षात महसूल विभागाकडून अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आले नाही। या पार्श्वभूमीवर मनसेच्या शिष्टमंडळाने आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्याशी सविस्तर चर्चा करून हा गंभीर विषय विधान भवनात मांडण्याची विनंती केली। आमदार मांगुळकर यांनी संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत लवकरच हा मुद्दा विधान भवनात मांडण्याचे आश्वासन दिले। स्थानिक नागरिकांमध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या अवैध उत्खननामुळे नैसर्गिक पर्यावरणाचा ऱ्हास, शेतजमिनीचे नुकसान आणि पायाभूत सुविधांवर होणारा परिणाम याबाबत चिंता व्यक्त केली। या प्रसंगी मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर, मनसे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब कठाळे, शहर अध्यक्ष अमित बदनोरे, प्रथमेश पाटील, सोनू गुप्ता, ऋषिकेश हळदे, यश शृंगारे, साहिल जतकर, दर्शन नानवरे, हिमांशू कुडमटते, तृषाल चोंडके यांच्यासह मनसे पदाधिकारी उपस्थित होते। मनसेच्या या पुढाकारामुळे प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता असून आगामी काळात या विषयावर मोठे राजकीय व सामाजिक आंदोलन होण्याची चिन्हे आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज प्रतिनिधी प्रमोद मेटांगे, यवतमाळ। सन्माननीय यवतमाळ विधानसभेचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांना यवतमाळ तालुक्यातील अवैध उत्खनन जे होत आहे त्याच्या संदर्भातलं एक पत्रक दिलेलं आहे, ज्यामध्ये आम्ही बाळासाहेब मांगुळकर यांना यवतमाळ तालुक्यात होणाऱ्या अवैध उत्खननावर तारांकित प्रश्न या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करावा अशी विनंती केलेली आहे। याआधी आम्ही चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री यांना देखील या संदर्भात भेटलेलो आहे। त्यांनी जिल्हाधिकारी यांना पुणे सर्वेक्षणानुसार ड्रोनने सर्वे करावा असे आदेश देऊनही याच्यावर काहीच कारवाई न झाल्यामुळे आम्ही हा प्रश्न विधान भवनात तारांकित करण्यात यावा या मागणीसाठी बाळासाहेब मांगुळकर यांना भेटलो आणि बाळासाहेब मांगुळकर यांनी आमची मागणी मान्य करून विधान भवनात हा प्रश्न तारांकित उपस्थित करण्याबाबत होकार दिलेला आहे आणि यवतमाळ तालुक्यात होणाऱ्या अवैध उत्खननाचा विषय हा काही दिवसात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात गाजणार आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।